नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्मितीनंतर स्थानिक आणि मराठी तरुणांना 1,00,000 नोकऱ्या उपलब्ध होतील अशी घोषणा सिडकोकडून करण्यात आली होती. पण या नोकऱ्यांबाबत सिडकोकडे कोणतेही ठोस धोरण अस्तित्वात नसल्याचं धक्कादायक वास्तव हे माहिती अधिकारातून उघड झालंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जातून ही माहिती उघडकीस आली आहे. दरम्यान मनसेने आणखी एक गंभीर बाब समोर आणली आहे, ती म्हणजे विमानतळाच्या नावाखाली नोकऱ्या देतो सांगून काही बनावट एजंट आणि गटांनी स्थानिक तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याचे प्रकार समोर आलेत. मनसेने या गैरव्यवहारांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 2,800 एकर जागा तुम्ही प्रकल्पबाधितांची संपादित केलेली आहे. त्यांच्या जीवावर आणि त्यांच्या जमिनीवर हा एअरपोर्ट उभा राहिलेला आहे. टर्मिनल 1चं काम सुरू आहे, त्यातलं 25,000 मुलांचं रोजगार निर्मिती होणार आहे. आणि सिडको चक्क धक्कादायक माहिती सांगतंय, सदर विमानतळ प्रकल्पात स्थानिक रहिवासी मराठी भाषिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासाठी सिडकोने कुठलं धोरण, आदेश, अधिसूचना, निर्णय घेतला आहे का? उत्तर येते सध्या माहिती उपलब्ध नाही. त्याचा अर्थ हे 25,000 रोजगार निर्मिती होणार आहे ती आपण सगळी परराज्यातून करणार आहात. आणि आता बातमी एका बेस्ट कर्मचाऱ्याच्या भावनिक आंदोलनाची. मुंबईत